सुरुवातीला नवनाथ आज तुम्हीच एक ट्विट केलेत आणि त्या ट्विटमधनं 2-3 पानं त्या अहवालाची काही गोष्टी अधोरेखित करून तुम्ही सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये हा निर्णय घेतला गेला होता। काय नेमकं तुम्हाला सांगायचं आहे, मुद्दा काय आहे? कविताजी, नव्या शैक्षणिक धोरणानुसार देशभरामध्ये 3 भाषेचं धोरण स्वीकारलं होतं आणि महाराष्ट्राने त्याबद्दल 3 भाषेचं धोरण स्वीकारावं का याबद्दलचा एक अभ्यास गट, टास्क फोर्स आपण ज्याला म्हणतो, तो स्थापन केला होता। डॉक्टर रघुनाथ माशेलकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक भाषा तज्ञ आणि तज्ञ लोकांची समिती होती। त्या समितीनं ऑक्टोबर 2020 ते जून 2021 या काळामध्ये हा अहवाल तयार केला आणि हा अहवाल सादर केला। त्यावेळेला उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं। फेब्रुवारी 2022 ला हा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला। त्या अहवालामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आले की महाराष्ट्रात त्रिभाषा धोरण हे स्वीकारलं जाईल आणि महाराष्ट्रासाठी त्रिभाषा धोरणाची शिफारस रघुनाथजी माशेलकर यांच्या अहवालामध्ये करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, मी मगाशी जसं तुम्ही म्हणालात ट्विट देखील केलेलं आहे, ॲट द सेम टाइम टीचिंग ऑफ इंग्लिश अँड हिंदी ॲज अ सेकंड लँग्वेज शुड बी कंपल्सरी फ्रॉम 1st to 12th स्टँडर्ड अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख केला आहे। इंग्लिश, हिंदी आणि महाराष्ट्र असल्यामुळे मराठी कंपल्सरीच आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पहिलीपासनं 12वी पर्यंत, 10वी पर्यंत नाही तर पहिलीपासनं 12वी पर्यंत हिंदी कंपल्सरी असावी। कंपल्सरी म्हणजे अनिवार्य असावी, ऐच्छिक नाही, असं स्पष्टपणे त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। आणि उद्धव ठाकरे यांच्या काळातच, म्हणजे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाच हा निर्णय घेतला। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात ही शिफारस स्वीकारली तेच उद्धव ठाकरे आता फक्त आणि फक्त राजकारणासाठी हिंदीच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत। भारतीय जनता पार्टीच्या सरकारने कुठेही हिंदी सक्ती केलेली नाही। हिंदी ही ऐच्छिक भाषा आहे, आपल्याला हिंदी शिवाय दुसरी कुठलीही भाषा स्वीकारता येणार आहे। तरी देखील हिंदी विरोधात भुई थोपटण्याचं काम, साफ आहे म्हणून भुई थोपटण्याचं काम उभाटा गटाने केलेलं आहे। उद्धव ठाकरे हे अनेक वेळेला वेगवेगळ्या मुद्द्यावर त्यांनी युटर्न घेतलेला आहे। हा आणखी एक युटर्नचा नमुना, उदाहरण उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून देतं। मला वाटतं उभाटा गटाला हिंदीच्या विरोधात आंदोलन करण्याचा अजिबात अधिकार नाही आणि त्यांनी त्या उद्याच्या आंदोलनातून माघार घ्यायला हवी। नवनाथ, आता या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय की जर फक्त अहवाल स्वीकारला गेला तर याचा अर्थ शिफारसी सुद्धा स्वीकारल्या गेल्या, त्या लागूही केल्या गेल्या असं होत नाही। GR तर मग उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं काढला नव्हता, तो तर आत्ताच्या भाजप सरकारनं, महायुती सरकारनं काढलाय। मग उद्धव ठाकरे युटर्न घेतायत असा आरोप भाजपकडनं का होतोय? कविताजी, ज्या पद्धतीनं नव्या शैक्षणिक धोरणानुसार 3 भाषेचं सूत्र हे लागू केलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक राज्य सरकारला त्याबद्दलचे अधिकार दिले होते की तुम्हाला कशा पद्धतीने निर्णय द्यायचा। काही राज्यांनी 3री पासून केलं, काही राज्यांनी 4थी पासून केलं। महाराष्ट्राने त्याबद्दल एक चांगला उपक्रम केला की एक टास्क फोर्स स्थापन केली। ती ऑक्टोबर 2020 साली डॉक्टर रघुनाथ माशेलकरजी यांच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षाखाली, आणि त्यांनी जी शिफारस केली होती की महाराष्ट्रामध्ये 3 भाषा ह्या कंपल्सरी शिकवल्या जाव्या आणि त्या टास्क फोर्स उद्धव ठाकरे असताना त्यांनी स्वीकारल्या आणि त्यानंतर त्या टास्क फोर्सच्याच मार्गदर्शक तत्वाअंतर्गत पुन्हा राज्य सरकारने निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये 3 भाषा आपण स्वीकारल्या पाहिजे आणि त्याबद्दलची अंमलबजावणी आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना करण्यात आली आणि त्याबद्दलचा GR देखील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने केला। याच्यामध्ये सुरुवातीला आपण हिंदी भाषा अनिवार्य केली होती कारण याच्यामध्ये टास्क फोर्सने तशा पद्धतीचं रिकमेंडेशन दिलं होतं, परंतु आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या स्तरातून त्यावर आक्षेप घेतला, वाद झाला। त्याच्यानंतर आपण हिंदी ही भाषा न म्हणता पर्यायी 3री भाषा कुठलीही शिकता येईल अशा पद्धतीचा निर्णय घेतला। एवढंच नाही तर पूर्वी 5वी ते 10वी हिंदी भाषा कंपल्सरी होती, अनिवार्य होती, तोही आपण रद्द केला आणि आता 5वी ते 8वी अशा पद्धतीचं हिंदीचं कुठेही अनिवार्यता किंवा सक्तीची आहे असं अजिबात नाही। त्यामुळे जर का हिंदी सक्तीच नसेल तर त्याच्याबद्दल अशा पद्धतीचं आंदोलन करण्याचा अधिकार आहे का? मुळामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातील टास्क फोर्सने याबद्दलचं रिकमेंडेशन केलं होतं आणि उद्धव ठाकरे यांनी ते स्वीकारलं होतं, म्हणजे किमान उद्धवजी ठाकरे यांनी ते वाचलं असेल। अर्थात त्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की उद्धवजी ठाकरे यांना वेळ नव्हता, ते घरातच बसून राहायचे,
निम्मा वेळ त्यांचा कोमट पाणी आणि या सगळ्यामध्ये जायचा, त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे यांनी वाचलं नसेल असं मला वाटतंय. परंतु ठीक आहे, आपण उद्धव ठाकरे यांनी वाचलं नसेल नवनाथ असं मान्य करूयात, नवनाथ आपण मान्य करूयात की उद्धव ठाकरे यांनी कदाचित वाचलं नसेल. एक मिनिट नवनाथ, ही एक मिनिट नवनाथजी, ही जी पान आहेत, एक मिनिट नवनाथजी, तुमचा मुद्दा पूर्ण झालेला आहे ना नवनाथजी, तुमचा मुद्दा पूर्ण झालाय. आता एक प्रश्न तर विचारू देत ना, एक प्रश्न तर विचारू देत. नाही, मला 30 सेकंद हवेत अजून. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की उद्धवजी ठाकरे आता जर का आंदोलन करत असेल तर ती निव्वळ ढोंगबाजी आहे आणि नौटंकी आहे, फक्त निवडणुका जिंकण्यासाठी आणि मराठी माणसाची दिशाभूल करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. बर, आता आपण तुम्ही जी ट्विट केलेली जी पानं आहेत त्याच्याकडे येऊयात. त्या पानांमध्ये तुम्ही जे हायलाइट केलेलं आहे, जो मुद्दा तुम्ही वाचला तो क्रमांक 2चं रेकमेंडेशन आहे. पण हे रेकमेंडेशन करताना हा जो अहवाल आहे, हा अहवाल काय सांगतो? हा अहवाल यासाठी नाहीये की राज्यामध्ये हिंदी सक्ती का व्हावी. हा अहवाल हे सांगतोय की राज्यातल्या शाळांची परिस्थिती काय आहे. मी पूर्ण अहवाल वाचलेला नाही, तुमचीच पानं फक्त वाचते. त्या पानांमध्ये असं लिहिलंय की या महाराष्ट्रातली 80% मुलं ही विना अनुदानित खासगी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांमध्ये शिकतायत. शहरातलं प्रमाण भयावह आहे, ग्रामीण भागाची वाढ त्याच दिशेनं चालू आहे. जी आकडेवारी या अहवालात दिली ती 2018ची आहे, आपण 2025 मध्ये बोलतोय. आतापर्यंत राज्यातली 80% पेक्षा जास्त मुलं ही इंग्रजी माध्यमात शिकतायत. जर आपल्याला नवीन शैक्षणिक धोरण NEP लागू करायचं असेल तर NEPचा पहिला आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की सर्व मुलांचं शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे. आणि जर मातृभाषेतून शिक्षण व्हायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करायला हवा. या अनुषंगानं नवनाथ हा अहवाल आहे, यातलं फक्त एक पॅरेग्राफ मी वाचून दाखवते, मग आपण पुढे बोलूयात. So if the recommendation of the new education policy of teaching in Marathi is to be followed, म्हणजे जर मराठीमध्ये शिकवण्याचं न्यू एज्युकेशन पॉलिसीचा मुद्दा मान्य करायचा असेल, पूर्ण पुढे न्यायचा असेल, which will reverse the present mega shift towards self-finance English medium school. This means that the expansion of schools under 2013 Self-Finance School Act needs to be restricted and definite policy and steps are necessary to promote teaching in Marathi in higher education institution. याचं सोपं मराठीमध्ये ट्रान्सलेशन एवढंच आहे की जर तुम्हाला राज्यामध्ये मराठीत NEP नुसार शिकवायचं असेल तर तुम्हाला कायदे बदलावे लागतील. ज्या शाळा इंग्रजी शाळा म्हणून आज पुढे आलेल्या आहेत, सेल्फ फायनान्स आहेत, त्या सरकारकडनं मदतही घेत नाहीये, त्या शाळा तुम्हाला मराठीमध्ये आणाव्या लागतील. हे सगळं आपण केलंय का? हे सगळं न करता फक्त आपण 1ली ते 4थीला हिंदी शिकवण्यावर ठाम असू तर मग त्या NEPच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातोय. आता अजिबात कविताजी अजिबात नाहीये, तुमची माहिती अतिशय अपुरी आणि अर्धवट आहे. आपण हे सगळं केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळांमध्ये 1लीपासनं मराठी सक्तीची आहे. एवढंच नाही, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे काय शिकवणं, माझं ऐकून घ्या, माझा कविताजी माझ्या ऐकून घेणार, ऐकून घ्या, ऐकून तुम्ही काय माझं ऐकून घ्या आधी आणि नंतर बोला, मध्ये डिस्टर्ब करू नका. शैक्षणिक धोरणानुसार मराठी भाषा ही सक्तीची केलेली आहे आणि मराठी माध्यमामध्ये मातृभाषेमध्ये मराठीमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे. याबद्दल नवीन राष्ट्रीय धोरणामध्ये त्याबद्दलची तरतूद केलेली आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने उच्च शिक्षण म्हणजे मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, या शाखांचं शिक्षण सुद्धा मराठीमध्ये आणि मातृभाषेमध्ये झालं पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केले. पुण्यातल्या काही कॉलेजमध्ये त्याबद्दलची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी देखील केली जाते. आपल्याला मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण देखील मराठीमध्ये दिलं जातंय, हे आपण आधी माहिती घ्यावी. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सातत्यानं मातृभाषेमध्ये आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये शिकवलं पाहिजे यासाठी प्राधान्य देतं आणि त्याचे प्रयत्न हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्याच सरकारने केलेत, इतर कुणीही केलेले नाहीत. आज जे मराठीचा गळा काढून मराठीबद्दल मोर्चे काढण्याची भाषा करतायत, या सगळ्या लोकांचं दुटप्पी धोरण आहे. एका बाजूला मुंबई पुण्यामधली सगळी विद्यार्थी 3-3, 4-4 भाषा पहिलीपासून शिकत आहेत, परंतु महाराष्ट्र
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी मात्र फक्त 2च भाषा शिकतोय, त्यांना तिसरी भाषा शिकायचा अधिकार नाही. हे समान न्याय नाही आहे. जर का मुंबई पुण्यामधले विद्यार्थी 3 भाषा 4 भाषा शिकत असतील तर माझ्या ग्रामीण भागातला शेतकऱ्यांचा मुलगा सुद्धा 3 भाषा शिकू शकतो आणि त्याला तो अधिकार आहे. तो अधिकार देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने दिलाय. कम ऑन, हा अधिकार कुणी मागितला नव्हता. पण आता हर्षलजी आणि सर, मी तुमची थोडीशी माफी मागते आणि अजून एक प्रश्न नवनाथजींना विचारते आणि मग तुमच्याकडे पुन्हा येते. नवनाथजी, मला असं वाटतं ना, तुम्ही ही जी पानं ट्विट केली आहेत ना, ती तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरता. कारण आता तुम्ही आम्हाला हे सांगताय की आम्ही मराठीमधनं मेडिकल आणि इंजिनिअरिंग शिकवतो. हा अहवाल काय सांगतो? एक मिनिट, मी माझं काही सांगत नाही, मी अहवालच वाचते. ही तुम्ही ट्विट केलेली पानं आहेत, माझी नाही आहेत. मी त्यातली फक्त 2 वाक्य तुम्हाला वाचून दाखवते. ती वाक्य अशी आहेत: द टीचिंग ऑफ इंग्लिश फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टिल 12th स्टँडर्ड फॉर 12 years विल हेल्प स्टुडंट्स टू नो इंग्लिश अँड अंडरस्टँड द नेसेसरी बुक्स इन इंग्लिश अँड प्रिपेअर देम लर्निंग थ्रू इंग्लिश इन प्रोफेशनल कोर्सेस सच एज इंजिनिअरिंग, मेडिकल अँड सिमिलर टेक्निकल एरियाज. म्हणजे जर तुमच्या मुलांना इंजिनिअरिंग शिकवायचं असेल, मेडिकल शिकवायचं असेल किंवा टेक्निकल फील्डमध्ये घालायचं असेल तर त्यांना इंग्रजी गरजेचं आहे आणि म्हणून त्यांना 1ली ते 12वी इंग्रजी शिकवा, जेव्हा की तुम्ही त्यांचं शिक्षण मराठी माध्यमात करा, असा हा अहवाल सांगतो. जर हा अहवालच हे मान्य करतोय की इंग्रजी गरजेची आहे या मुलांसाठी, तर मग आपण हे कशाला म्हणायचं की मराठीमधनं आम्ही त्यांना शिक्षण देणार आहोत आणि आता त्यांना हिंदी इंग्रजीचा विरोध करते कोण? कविताजी किती म्हणजे कसं आर्ग्युमेंट करता तुम्ही, मला खरंच क्यू येते तुमची. आपला इंग्रजीचा विरोध आहे, इंग्रजी आणि याचा विरोध आहे हा विषय आहे का? आपल्याला इंग्रजी बद्दल ऑब्जेक्शनच नाही, इंग्रजी ही शिकलीच पाहिजे, याबद्दल आपण सगळ्यांचं एकमत आहे. इंग्लिश ही शिकलीच पाहिजे, परंतु मराठीमध्ये नाही, सोयीनुसार नाहीये. तुम्ही गफलत करताय. आपला आज इंग्रजी सक्तीचा विषय आहे का किंवा इंग्रजी शिकायची का नाही याबद्दल आर्ग्युमेंट आहे का? इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय आपलं म्हणणं तेच आहे की आपण मातृभाषेमध्ये शिकावं. मराठीची सक्ती असावी. महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाहीये. आणि हे जे मोर्चे काढतायत ना, हे मोर्चे हिंदी सक्तीच्या विरोधात काढतायत. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती नाहीये. पूर्वी होती, ती आम्ही काढून टाकलेली आहे. आणि मराठीसाठी सगळ्यात जास्त पुढाकार जर कोणी घेतला असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतला. मराठीचं पहिलं विद्यापीठ कोणी काढलं नव्हतं. उद्धव ठाकरेंना सुचलं नाही की मराठीचं पहिलं विद्यापीठ काढावं. त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री व्हावे लागले आणि त्यांनी मराठीचं पहिलं विद्यापीठ काढलं. त्यामुळे उगाच मराठीबद्दल गाळा काढून आम्हीच मराठीचे कैवारी आहोत असं म्हणून मोर्चे काढण्याला अर्थ नाहीये. ठीक आहे, त्यांच्या मोर्चाला विरोध करा ना तुम्ही, त्यांच्या मोर्चाला विरोध करा. तो राजकीय मुद्दा आहे, तुम्ही विरोध जरूर करा. ठीक आहे, तुम्ही माझ्या ज्ञानाचीही कीव करा, त्याच्याबद्दल मला काहीही आक्षेप नाहीये. नसेल माझं ज्ञान फार, पण ही जी पानं तुम्ही पोस्ट केलेली आहेत ना, ते पानांमधनं हे वास्तव दिसतंय की तो अहवाल हे सांगतोय की मुलांना मराठी भाषेतनं शिकवा. तुमच्या राज्यामधली मुलं मराठी भाषेत शिकू शकत नाहीयेत कारण तुमच्या ऐका आता कारण तुमच्या राज्यामधल्या शाळा या इंग्रजी बनत चाललेल्या आहेत आणि त्याच वेळेस या मुलांना इंग्रजी शिकवणं गरजेचं आहे. पण तुम्ही काय करताय माहितीये का? तुम्ही एक मिनिट, तुम्ही मराठी सक्ती आणि मराठी भाषेतनं शिकवणं याच्यामध्ये गल्लत करताय. पण तुम्ही ते ऍक्सेप्ट करणार, तुम्ही हे ऍक्सेप्ट करत नाही आहात. तुम्ही हे ऍक्सेप्ट करत नाहीये की मराठी भाषा. नवनाथ, थोडंसं ऐकूनही घ्या. की महाराष्ट्रामध्ये 3 भाषा शिकवा. 3 ऐका, माझं ऐकून घ्या. तुम्ही असं चुकीचा फॉल्स नेरेटिव्ह करू नका. तो अहवाल सांगतोय की महाराष्ट्रामध्ये 3 भाषा शिकवा आणि त्याबद्दलचा निर्णय जर का देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला असेल, त्यांच्या सरकारने घेतला असेल, तर त्या अहवालानुसार त्याचं स्वागत करायला पाहिजे. आदरणीय रघुनाथजी माशेलकर हे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यामध्ये अनेक तज्ज्ञ लोक आहेत. या लोकांनी रिकमेंडेशन केले की महाराष्ट्रामध्ये 3 भाषा असल्या पाहिजे आणि त्याचं स्वागत न करता आपल्याला पाहिजे ते हवं ते धोरण राबवायचं, अशा पद्धतीची ही वृत्ती चुकीची आहे, एवढंच मला म्हणायचं. बरं, मग आम्हाला हेही सांगा की त्या अहवालानं सांगितलंय की 2013चा सेल्फ फायनान्स स्कूल ऍक्ट हा रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे. केलाय का महाराष्ट्र सरकारने? तो प्रत्येक गोष्ट ही टप्प्याटप्प्याने राबवली जाते. त्रिभाषा धोरण हे महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे आणि त्याबद्दलची अंमलबजावणी एकाच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाही. टप्प्याटप्प्याने प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी केली जाईल आणि त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व सक्षम आहे आणि त्या गोष्टी आम्ही वेळोवेळी करू, त्याबद्दल अजिबात शंका घेऊ नका. नवनाथजींना मला नम्रपणे विचारायचं आहे की ते महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शाळा त्यांनी पाहिल्या तरी आहेत का? 75,000 शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यांची अवस्था आज जी आहे ती दुरावस्था व्यवस्थित आहे. तिकडे तुम्ही जर जाऊन पाहिलं तर शाळा, एक मिनिट, आता तुम्ही बोलत असताना मी बोललो नाही, तुम्ही बोलत असताना मी बोललो नाही, मी बोलत असताना तुम्ही बोलू नका. आवाज वाढवून आम्हाला जास्ती बोलता येतं, हे लक्षात ठेवा.
शाळेमध्ये जर तुम्ही गेलात ना तर त्यावरही तिकडे तुम्ही द्या फळं उत्तर, आहेत पण तर त्यांना फुलं बोलू नाही. नवनाथजींचं मत एकदा जाणून घेते. नवनाथ, या सगळ्या मुद्द्यांवर तुमची काय उत्तर असतील ती द्या, म्हणजे मग मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारता येईल. उद्धवजींची भारतीय जनता पार्टीला भीती वाटते हा सगळ्यात मोठा विनोद आदरणीय हर्षलजींनी केला. खरं तर मगाशी हर्षलजींनी उल्लेख केला की नवनाथला ग्रामीण भागातल्या शाळा माहीत आहेत की नाही मला माहीत नाही, परंतु हर्षलजी तुमच्या माहितीसाठी मी ग्रामीण भागामध्ये 1ली ते 10वी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो. हा आजचा विषय नाहीये. राहिला प्रश्न उद्धव ठाकरे यांचा. आदरणीय उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीनं काम केलं आणि त्यांनी काय काय केलं हे सगळं महाराष्ट्राच्या माणसाला माहित आहे. एक तर तू राशील किंवा मी राशील अशा पद्धतीचं आव्हान करायचं आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेजी आणि त्यांच्या पक्षाची काय अवस्था झाली हे ऐका हर्षलजी, आता मला बोलू द्याल का? एक तर तू राशील किंवा मी राशील अशा पद्धतीचं आव्हान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची काय अवस्था झाली हे महाराष्ट्राच्या लोकांनी बघितलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची भीती वगैरे वाटते हे सगळे विषय काढायचे असतील तर मग बऱ्याच गोष्टी जनता आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस बोलू द्याल मला बोलू द्या हर्षलजी. मी आता मध्ये कविताजी त्यांना सांगा, मी मध्ये बोललो नव्हतो. महाराष्ट्राची जनता आणि मराठी माणूस भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी आहे, कारण मराठी माणसाच्या भल्यासाठी मुद्द्यावर येऊयात. कोण काम करू शकतं हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. ठीक आहे, मग एवढा वेळ ते मुद्द्यावर होते का? मग आता झालं ना, त्याच्यावर जनतेला हे माहित आहे की कशा पद्धतीने मराठीसाठी काय केलेलं आहे त्या सगळ्याबद्दलची अधिक माहिती घ्यावी. आणि अहवालावर पण सांगतो, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना फेब्रुवारी 2022 मध्ये हा अहवाल स्वीकारला. त्याच्यामध्ये त्रिभाषा धोरण असावं याबद्दलची ही भूमिका होती. त्यानंतर आपण त्रिभाषा धोरण स्वीकारलं. त्याच्यामध्ये कुठेही हिंदी सक्ती नाही आहे, हिंदी सक्ती आहे असं सांगून हे जे आंदोलन करतायत, मोर्चे करतायत, हा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा आहे. आता मला एक सांगा नवनाथजी, जर उद्धव ठाकरेंनी तो अहवाल स्वीकारला नसता, त्यांनी तर GRही नाही काढला, जर उद्धव ठाकरेंनी तो अहवाल टास्क फोर्सचा स्वीकारला नसता तर महायुती सरकार त्रिभाषा सूत्रीचा आपला GR काढणार नव्हतं का? महायुती सरकारचं स्पष्टपणे धोरण आहे की महाराष्ट्रामध्ये त्रिभाषाच असली पाहिजे आणि ती त्रिभाषा असण्यासाठीचा स्वीकारतो आणि त्रिभाषा असावी याबद्दल भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं स्पष्टपणे मत आहे. कारण जेवढ्या विद्यार्थ्यांना आपण जास्तीत जास्त लहानपणी भाषा त्याचा फायदा होतो. कुठेही सक्तीचे नाही हे पुन्हा असेल तर मग तो अहवाल आला काय आणि न आला काय फरक पडणार होता? नाही, धोरण हे तज्ञांनी केलेलं आहे. कविताजी, तुम्ही किंवा मी केलेलं आहे. आदरणीय रघुनाथजी माशेलकर जी यांच्यावर सांगत असतील कविता. हा बरोबर आहे, रघुनाथ माशेलकरांनी जर हा अहवाल दिला नसता तर महायुतीचं सरकार, भाजपचं सरकार यांचा त्रिसूत्रीचा आग्रह नाहीये का? तज्ञ कमिटीने ऐका ना, जर त्यांनी दिला नसता तर दुसऱ्या ऑलरेडी NEP मध्ये ऑलरेडी अशा पद्धतीचं त्रिभाषा धोरण करा अशा पद्धतीचं रिकमेंडेशन आहे. त्याच्यानंतर याबद्दलची भूमिका ठरवण्यासाठी टास्क फोर्स नेमला. आता टास्क फोर्स ग्रेट आहेत का आपण ग्रेट आहोत? जर का आदरणीय रघुनाथजी माशेलकर यांच्यासारखे ज्येष्ठ शास्त्रज्ञ सांगतायत की महाराष्ट्रामध्ये 3 भाषा शिकवल्या पाहिजे, ते जर का आपण स्वीकारत असेल तर त्याला विरोध का करायचा? तर फक्त येणाऱ्या काळामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक आहे आणि माझा प्रश्न पुन्हा तोच आहे. कैवारी आहोत अशा पद्धत आपण मराठीचे कैवारी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेजींचा आहे. परंतु उद्धवजी ठाकरे तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाहीत, कारण नवनाथजी तुम्ही उद्धव ठाकरेंना विरोध करा, तो तुमचा अधिकारच आहे, तुम्ही ते केलं पाहिजे. सत्ता पक्ष आणि विरोधकांनी एकमेकांच्या विरोधामध्ये आपापले मुद्दे मांडले पाहिजे, त्याच्याबद्दल आक्षेप असण्याचं काही कारण नाहीये. मुद्दा इतकाच आहे की हे एवढं सरळ आहे का की जर रघुनाथ माशेलकरांनी अहवाल दिला नसता, टास्क फोर्सने अहवाल दिला नसता तर आम्ही काही केलं नसतं, आम्ही एवढ्यासाठी त्या टास्क फक्त त्या टास्क फोर्सच्या आधारावर हा GR आहे का? म्हटलेलंच नाहीये कविताजी, आम्ही असं म्हटलेलंच नाहीये. आम्ही उद्धव ठाकरेंच्या दुटप्पी, आजची चर्चा काय, विषय काय, उद्धवजी ठाकरे यांनी हा निर्णय घेतला का नाही, तर आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्या दुटप्पीपणावरच बोलणार. पण मग असं आहे की उद्धव, पण असं आहे नवनाथजी, पण आता ते म्हणतायत ना, आता याचं उत्तर द्या की नवनाथजी त्यांना जर लागूच करायची असती त्यांनी GR काढला असता, सगळी प्रक्रिया पूर्ण केली असती, ती त्यांनी नाही केली. म्हणजे त्यांना राबवायचं असतं तर त्यांनी ती शिफारस मान्य करून GR काढला असता. GR तर तुमच्या सरकारने काढला.
त्यांचं सरकारच राहिलेलं नाहीये, त्याच्यानंतर त्यांचं सरकारच राहिलेलं नाहीये. तांत्रिक जून गोष्टी कळत 2022 नाहीये. ला ते फक्त आदरणीय त्यांचं एकनाथजी टार्गेट शिंदे फक्त हे कसं आहे मुख्यमंत्री की झाले उद्धव आणि ठाकरेंना त्यांचं टार्गेट सरकारच करायचं राहिलेलं बस. नाहीये. त्यामुळे त्यांना तो अधिकारच नव्हता. फेब्रुवारी 2022 मध्ये हे मग जर त्यांचं सरकारच राहिलं नाही, जर त्यांना अधिकारच नव्हता, जर म्हणजे असं आहे नवनाथजी, याचा अर्थ असा होतो की जर त्यांचं सरकारच राहिलं नाही, एक मिनिट ऐका ना, एक मिनिट, जर त्यांचं सरकारच राहिलं नाही, जर त्यांनी GRच काढला नाही, जर त्यांचं सरकार राहिलं नाही, जर त्यांनी GR काढला नाही, तर त्यांची भूमिका त्रिसूत्रीची होती. हे तुम्हाला कोणी सांगितलं? हे अहवाल सांगतो, अहवाल स्वीकारला होता उद्धव ठाकरे यांनी. हा GR अहवाल काढला नव्हता. नाही स्वीकारण्याबद्दल एवढं सांगावं. GR काढला नव्हता. GR काढला नव्हता. टेप धडकली आहे. उद्धवजी ठाकरे GR काढायला वेळच नव्हता त्यांच्याकडे. आपल्याला माहितीये उद्धवजी ठाकरे यांनी हा अहवाल वाचला होता का नाही? रघुनाथजी माशेलकर यांच्या समितीने जे रिकमेंडेशन केले होते ते त्यांनी स्वीकारले होते का नाही एवढं सांगावं. धोरणात्मक निर्णय त्यांना रिकमेंडेशन स्वीकार करून त्याच वेळेला झाला होता आणि त्याची अंमलबजावणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारनं केलेली आहे. त्यामध्ये मध्ये बराच काळ गेला, परंतु कसं होईल नवनाथ? जी प्रोसेस आहे तीच जर पूर्ण नाही झाली तर तुम्ही त्यांना कसं म्हणता की त्यांनी ते स्वीकारलं म्हणून? आम्ही त्यांच्या दुटप्पीपणाबद्दल बोलतोय कविताजी, आम्ही त्यांच्या दुटप्पीपणाबद्दल बोलतोय आणि त्यांच्या दुटप्पीपणाबद्दल बोलताना तुम्हाला एवढा राग यायचा काय? मला कशाला राग येईल? मी तुम्हाला फक्त प्रोसेस विचारते. या पद्धतीने युटर्न घेतायत, ज्या पद्धतीने ते युटर्न घेतायत त्या युटर्न वर माझी शंका आहे. एका बाजूला उद्धवजी ठाकरे आपल्या मुलांना, आपल्या नातवांना हिंदी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये शिकवणार, परंतु महाराष्ट्राच्या मुलांनी मात्र दोनच भाषा शिकलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह करणार. ही जो दुटप्पीपणा आहे ना, याला आमचा नाही. हर्षलजी हे वेगळं, हे भलतीकडे नाही म्हणता येणार. हर्षलजी हे भलतीकडे नाही म्हणता येणार. हर्षलजी हे भलतीकडे, हा मुद्दा त्यांचा व्हॅलिड आहे. हा मुद्दा व्हॅलिड आहे की जर सगळ्या नेत्यांची मुलं ही चांगल्या महागड्या शाळांमध्ये जात असतील, त्यांना उत्तम शिक्षणाची व्यवस्था होत असेल आणि इतर मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये मात्र राजकारण होत असेल, तर हा मुद्दा पूर्णपणे नवनाथ यांचा इनव्हॅलिड म्हणता येणार नाही. हर्षलजी पण याच्यात राजकारण असं आहे कविताताई, मला सांगा याच्यात राजकारण काय आहे? सगळं सुरू आहे. शिक्षण कोणी कुठे घ्यावं? एक मिनिट, आता नीट ऐकून घ्या. आमच्याशिवाय दुसरं शिक्षण कोणी कुठे घ्यावं? एक मिनिट ना नवनाथ, आता त्यांना बोलू देत ना. नवनाथ प्लीज त्यांना बोलू देत. नवनाथ त्यांना बोलू देत. आपल्याला काय करायचं आहे? नवनाथ प्रश्न तुमच्यासाठी आहे. आता असं वाटू लागलंय किंवा हा प्रश्न मनामध्ये डोकावतोय की हिंदी सक्तीचा जो हा मुद्दा आहे किंवा त्याच्यावरनं सुरू झालेलं राजकारण आंदोलन आहे ते भाजपच्या काहीशा फायद्याचं ठरतंय का, हे विचारावंसं यासाठी वाटतंय की ते NEP सांगतंय की मातृभाषेतनं शिक्षण देण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न करा, त्यासाठी मराठी माध्यमांच्या शाळा वाढवा, त्यासाठी सेल्फ फायनान्स इंग्लिश माध्यमांच्या शाळा कमी करा. हे सगळे कठीण निर्णय बाजूला ठेवून एक सोपा हिंदी सक्तीच्या GRचा निर्णय घेतलाय, ज्याच्यावरनं आता बोंबाबोंब सुरू झालेली आहे. त्यामुळे एक सोपा पेपर स्वतःसाठी घ्यायचा आणि कठीण पेपर बाजूला काढून टाकायचा, अशी काहीशी भाजपची रणनीती आहे का, महायुतीची रणनीती आहे का या मुद्द्याच्या बाबतीत? कविताजी अजिबात नाहीये. भारतीय जनता पार्टी ही कायम विद्यार्थ्यांचं हित बघितलेली आहे आणि मराठीचं हित बघितलेलं आहे. मराठीचा झेंडा आणि अजेंडा हा फक्त भारतीय जनता पार्टीने राबवला. मगाशी चर्चेमध्ये उल्लेख करताना हर्षलजीने एक चांगला उल्लेख केला की मुंबई महापालिकेमध्ये शाळांची अवस्था काय झाली. 25 वर्ष मुंबईमध्ये महापालिकेमध्ये कोण होतं? तुमच्या माहितीसाठी कविताजी आकडेवारी देतो. 2010 ते 2011 या काळामध्ये मुंबई महापालिकेमध्ये 413 मराठी शाळा होत्या. आज अवस्था काय आहे? 2020 ते 2021 या काळामध्ये 280, निम्म्याहून कमी मराठी शाळा झालेल्या आहे आणि हे झालेलं आहे उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुंबई महापालिकेमध्ये. त्यामुळं ज्या पद्धतीनं आम्ही मराठीचे कैवारी आहोत आणि आम्हालाच मराठीचा सगळा काय कळवळा आहे अशा पद्धतीची भाषा, अशा पद्धतीचं जी वागणूक केली जाते ना मुंबई राज्यामध्ये, मराठीची भाषा कमी झाली नाही, मराठीच्या शाळा वाढल्यात, मराठीचे विद्यार्थी वाढलेले आहेत. राज्याची आकडेवारी मी तुम्हाला हवं तर तुम्हाला पाठवून देतो. राज्यामध्ये मराठीची सक्ती असली पाहिजे आणि मराठीच्या शाळा वाढल्या पाहिजे, मराठीतून विद्यार्थ्याला शिक्षण दिलं पाहिजे, यासाठीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मातृभाषा आली पाहिजे याबद्दलची सक्ती आहे. तुम्ही स्वतः ट्विट केलेली पानं वाचली असतील तर बरं झालं. काय सांगताय तुम्ही? कुठेही सक्ती नाहीये कविताजी, सक्ती नाहीये. आपल्याला मुद्दाच नाहीये ना. तुम्ही काय सांगताय की राज्यामधल्या मराठी शाळा वाढतायत आणि मुंबईतल्या कमी होत आहेत? सक्ती
सक्तीचाच मुद्दा आहे. राज्यामध्ये कुठेही हिंदी सक्ती नाही आहे, हिंदी पर्यायी भाषा आहे. आणि ही जी त्याच्यावर नोटिफिकेशन नाहीच जाते ना की आहे. मी आम्हाला तुमच्या त्या मुंबईच्या मुद्द्यावर आहे ज्याच्यात मराठीचा तुम्ही कळवळा सांगताय की आहे. मुंबईमधली तो चूक आहे, आकडेवारी तो देत चूक आहे. आहे. राज्याबद्दल बोलूयात ना. राज्यामध्ये स्थिती नाही, मुंबईपेक्षा खूप चांगली आहे. मुंबईमध्ये द्या आकडेवारी आम्हाला 2014 ते 2025 पर्यंत राज्यातल्या मराठी शाळांची आकडेवारी द्या. पाठवून देतो. तुमच्याकडे वेळ असेल तर मला 10 मिनिटं द्या, आपण याच डिबेट. नाही, मी तुम्हाला सांगते ना, हे तुम्ही ट्विट केलेले कागद आहेत ते सांगत नाहीये. आणि मी तुमचा सांगतो माझ्याकडे तुम्हाला. नंबर आहे. ऐका ना, माझा तुमच्याकडे नंबर आहे, तुमचा माझ्याकडे. नाही, मी तुम्हाला पाठवून तुमच्या देतो, माझ्यातली त्याबद्दल वाद माहितीची नाहीये. देवाणघेवाण होत बरोबर, राहिलो ज्या नवनाथजी. हे पद्धतीने कागद नाही ना ते बोलत अहो, आहेत. इकडे हा तुम्हीच केलेले ट्विट केलेले कागद आहेत, मी नाही केले. तर तेच सांगतायत की राज्यातले 80% पोरं इंग्रजी माध्यमामध्ये शिकतायत. मराठीची स्थिती सुधारली पाहिजे. मराठीची, ऐका ना कविताजी, याच्यासाठी 60 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, त्यांच्यामुळे ही अवस्था झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर मराठीसाठी सगळ्यात चांगले आणि हिताचे निर्णय घेतलेत. कविताजी, कधीतरी स्वागत करा. मराठीचं पहिलं विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय देवेंद्रजी बरं. फडणवीसांना घ्यावा लागला. हो, ठीक आहे. त्याच्या आधी 60 वर्ष काँग्रेसला कधी जमलं नाही. याबद्दल थोडंसं अभिनंदनही करा की.